चला मुलांनो, TET 2025 मधला पेपर 1 मधला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न काय आहे नीट पहा. सोनालीने 50 डझन केळी घेतल्या आणि किती रुपये दराने घेतल्या? 60 रुपये दराने घेतल्या आणि विकताना मात्र तिने 550 किंवा 550 रुपये शेकडा याप्रमाणे विकले. घेताना डझनामध्ये केळी घेतल्या, विकताना शेकडा याप्रमाणे विकल्या. तर तिला या व्यवहारामध्ये किती रुपये नफा किंवा तोटा होईल पहा. आणि पर्याय दिलेत पहा. 400 रुपये नफा, 300 रुपये नफा, 400 रुपये तोटा किंवा 300 रुपये तोटा. आता आपण गणित सोडवून बघूया तिला नफा झाला की तोटा झाला आणि किती रुपये झाला. बघा सुरुवातीला काय दिलंय? 50 डझन केळी दिली. 50 डझन केळी 60 रुपये दराने दिली. 50 डझन केळी 60 रुपये दराने दिली. म्हणजे 50 डझनाची किंमत किती झाली रे? 50 गुणिले 60 म्हणजे तिने 6 पंचे 30, 3000 रुपयाची केळी घेतली. किती रुपयाची? ही खरेदी किंमत झाली तिची. 3000 रुपयाची तिने केळी घेतली. पण विकताना डझनात विकली का? नाही विकली, शेकड्यामध्ये विकली. मग आपण ही 50 डझनची शेकडे किती होतात ते पाहूया. 50 डझन म्हणजेच किती होईल? 50 डझनामध्ये किती केळी असतात ते काढायचे आपल्याला. म्हणजे एका डझनामध्ये किती असतं? 12. 1 डझन मध्ये किती केळी असतात? 12. पहा, हे आपण शिकलेलो आहे. पहा, 1 डझन 12 केळी. तर 50 डझन हे करायची गरज नाही आपल्याला. आपण डायरेक्ट 50 आणि 12चा गुणाकार करू शकतो. पहा, 50 आणि 12चा गुणाकार केला, 12 पंचे 60 म्हणजे 600 केळी. म्हणजेच किती? शेकडा 6. शेकडा 6 आहे की नाही? केळी किती झाल्यात? 6 शेकडा झाल्यात पहा, किंवा शेकडा 6 झाल्यात. मग आपल्याला काय विचारलंय? तिने विकताना 550 रुपये डझन शेकड्याने विकल्या. मग केळी किती आहेत? 6 शेकडा आहेत. मग विक्री किंमत काय झाली तिची पहा. केळी किती आहेत? 6 शेकडा. आणि किती रुपयाने विकल्या तिने? 1 शेकड्याला 550 रुपये घेतले. म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल. जर गुणाकार केला 6 0 0, 6 पंचे 30, हातच्या आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33. म्हणजे विक्री किंमत किती आली तिची? 3300 रुपये आली. याच्यावरून लगेच लक्षात येतं पहा आपल्या. पण तरी आपण काय करू? ही 3000 रुपये याच्यातून वजा करू. उत्तर आलं 300. ह्या 300 रुपये काय झाला तिचा? जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत मोठी असते तेव्हा नेहमी व्यवहारामध्ये नफा होतो पहा. म्हणजे आपलं उत्तर काय आलंय? पर्याय क्रमांक 2. तिला या व्यवहारामध्ये काय झालंय? 300 रुपये नफा झाला पहा. आपण TET पेपर मधले 5 उदाहरणं घेतलीत पहा. ही उदाहरणं जर तुम्हाला समजली असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर नक्की करा.